माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो ज्या समाजात राहतो, जगतो, वावरतो, ज्या समाजाचे तो देणे लागतो, तिथे संवादाशिवाय तो वावरूच शकत नाही. एकमेकांच्या भावना, मते एकमेकांपर्यंत पोहोचवणं शक्य होतं ते संवादातूनच. या संवादात मग प्रत्यक्ष बोलणं, पत्र, ईमेल, फोन्स इत्यादी मार्ग निवडले जातात. माणसामाणसात जवळीक वाढवतो तो संवाद. कंटाळवाण्या एसटीच्या प्रवासात एखादा बोलगेवढा सहप्रवासी भेटला तर पेट्रोलचे वाढते भाव पासून ते चालू राजकारण अशा अनेक विषयांवर गप्पा ठोकता येतात आणि वेळ पटकन संपतो. पण खरंच संवादाची कळी खुलावी लागते. नाहीतर कित्येक वर्षे ओळख असूनही बऱ्याचदा काय कसं कायच्या वर गाडी सरकतच नाही. आणि अशा अनेक माणसांची गर्दी जरी आपल्या भोवती असली तरी एकटे वाटते. पण याच संवादाचा सुसंवाद झाला तर अवघे जीवनच सुरेल गाणे होते. एक एक शब्द अमृताचा होतो आणि अशा मंडळींचं जीवन खरंच उजळलेलं असतं. मला नेहमी वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या मनात एक चाफ्याचं फुल असतं. सुसंवादानं ते फुलतं, हसतं, डोलतं. अशी एकमेकांच्या मनातली फुलं फुलवायची असतात आणि जपायची असतात. कारण आपले शब्द कधी काटेरी होतात, कधी विषारीही. त्यामुळं तेवढी मात्र सावधगिरी बाळगायची की आपल्यामुळं कुणाच्या मनातलं टवटवीत फुल कोमेजता कामा नये. नाहीतर मग चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना या गाण्यातली अवस्था बघायला मिळते. पण कधी कधी संवादाला शब्दांची गरजच भासत नाही. शेकडो वर्षापूर्वी बांधलेल्या अजिंठ्याच्या मूर्ती असोत किंवा पांढरा शुभ्र ताजमहाल असो किंवा मग हजारो वर्षापूर्वीच्या मानवाच्या वास्तव्याच्या खुणा अनेक प्राचीन गुहांच्या भिंतीवर चित्ररूपात आपल्याशी संवादच तर साधत असतात. मूकबधिरांच्या भाषेमध्ये अविर्भाव आणि हातांच्या हालचालींमधून संवाद साधला जातो. तर प्रेमी युगिले आखो आखो में बोलू शकतात. आज ह्यांचा उपास होता आणि मग मी साबुदाण्याची खिचडी केली, मीही त्यातलीच थोडी खाऊन घेतली, असे संवाद किंवा शेळोप्याच्या गप्पा शेजारणींमध्ये होत नसतील तर नवलच. एकूणच बायका बोलघेवड्या असतात आणि गप्पांचे विषयही अमर्याद. परवाच फेसबुकवरती रेल्वेच्या रुळांवरती उभ्या राहून हातात सामानाची ओझी बाळगत सुशेगात गप्पा मारणाऱ्या बायकांचा फोटो पाहिला आणि हसूच फुटलं. खरंच वर्षानुवर्षाच्या जुन्या मैत्रिणी भेटल्या तर मग काही पाहायलाच नको. सिनेमा, नाटक, गाणी, कविता यामधूनही संवाद साधला जातो. नवीन पिढीचा जुन्या पिढीशी संवाद कमी होत चालल्याची तक्रार आपण बरेचदा ऐकतो. पण मला वाटतं आपला आपल्याशी संवाद कमी होऊ लागलाय. जीवनाच्या रहाट गाडग्यामध्ये 2 मिनिटं थांबून कशी आहेस, बरी आहेस ना असं स्वतःला विचारायला हवं. मनाचा मनाशी संवाद व्हायला हवा. आपल्या सर्व मित्रमैत्रिणी, नातेवाईक, संबंधित, परिचित सर्वांमध्ये सुसंवाद राहो, प्रेम राहो म्हणून साजरा केला जाणारा संक्रांत सण मला भारी आवडतो. तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत सगळी भांडणे विसंवाद मागे टाकून पुन्हा नव्या दमाने एकदा गोड संवादाची दिशा उजळावी. प्रेम, स्नेहाचा सूर्य उगवावा आणि अवघे वातावरण गोड होऊन जावे असेच नाही का सुचवत हा सण. शेवटी इतकंच म्हणेन की संवाद शब्दात असोत वा शब्दा वाचून प्रत्येकाच्या मनातली निरांजने उजळावीत आणि स्नेहाच्या प्रकाशाने जीवन उजळून निघावे. बस इतकंच. धन्यवाद.